हाय हॅलो नमस्कार मी रेश्मी शेळके तुझी ओळख यामध्ये तुमचे स्वागत करते आहे. आणि कालचा व्हिडिओ माझ्या नोकरीबद्दल थोडंसं मी तुमच्यासोबत शेअर केलं. खूप जणांना आवडलं आणि खूप जणांना माझे असेच व्हिडिओ बघायला फार आवडतात. त्याच्यामुळे मग मी त्याच व्हिडिओला लगत म्हटली चला आयाशबद्दल, म्हणजे आयाशला मी बेबी वगैरे ठेवते तर त्याचा खरंच लोक कशी आहेत. आणि अचानक माझ्या डोक्यामध्ये कसा विचार आला होता गेल्या वर्षी म्हणजे ह्याच जूनमध्ये की चला आपण बाहेर पडलं पाहिजे. आयाश आता मोठा होत चालला आहे, त्याला बाहेर ठेवणं म्हणजे माझ्यापासून थोडंसं त्याला लांब ठेवणं गरजेचं का आहे. सो ह्या गोष्टी मी डोक्यात ठेवल्या आणि कशा आल्या माझ्या माइंडमध्ये, कारण एवढा चांगला जॉब सोडून जर मी घरात वर्षभर बसू शकते तर पुन्हा जॉब जॉईन करण्याचा काही अर्थ नव्हता. मग हे सगळं कसं काय माझ्या माइंडमध्ये आलं, सो ते तुमच्यासोबत मी आज शेअर करणार आहे. आणि मुळात प्लीज माझ्या चॅनलला कोणी नवीन असेल तर प्लीज सबस्क्राईब करा. नवीन जे लोक माझे व्हिडिओ बघतात त्यांना आवडले तर सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. कसे वाटत आहेत माझे व्हिडिओ नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणि असाच भरभरून सपोर्ट करत राहा माझ्या पुढील व्हिडिओसाठी. सो चला सुरुवात करते. माझ्या मागील 1 वर्षापूर्वीची जर्नी जी होती यूट्यूबची मी स्टार्ट केली होती, त्या दरम्यान मी ऑफिसला जायची, तीही फूडलाच जायची. आणि त्यानंतर अचानक मला काही गोष्टी जाणवल्या आयन्सच्या बाबतीमध्ये. आयन्सचं थोडंसं म्हणजे आपण म्हणतो ना मुलांचे जेव्हा ग्रो असतात तेव्हा आईवडिलांची गरज असते. तर मग तेव्हा आयन्सच्या बाबतीत मी खूप ऑब्झर्व केलं. मी सकाळी 8:30 वाजता निघायची, रात्री यायची. त्याच्यामुळे मला ती आईसारखं जे फिलिंग होतं ना की बाबा नाही, दिवसभर मला माझ्या मुलाची काळजी घेता येत नाही आहे, मी दुसऱ्याच्या हातात ठेवून चालली आहे. आणि दुसऱ्याच्या हातात म्हणजे माझ्या मामांचीच मुलगी होती. तरी पण एक आई म्हणून मला असं वाटत होतं की नाही, मला थोडे दिवस ना मला माझ्या मुलासोबत ना टाईम स्पेंड केला पाहिजे. त्याच्या प्रत्येक म्हणजे ते एक असतं ना मुलाचं एक आणि आईचं वेगळं अटॅचमेंट, तर ते मी शब्दात पण नाही मांडू शकत. तर मग मी त्या जिद्दीने मी जॉब सोडला की नाही मला जमत नाही. आणि एवढा लांब ट्रॅव्हल करून मला घरचं येऊन करायचं होतं तर ते मला मुळात झेपतच नव्हतं. सो त्यावेळेला हे माझी मेंटॅलिटी होती की बाबा मला जॉब आता स्किप केला पाहिजे, कारण भरपूर कंटिन्यूस मी एवढी वर्ष काम केली. आत्ता 5वीपासून मी काम केलं आहे. त्याच्यामुळे मी कधीही जॉब स्किप केला नव्हता. इवन लग्नाच्या टायमालासुद्धा काही टायमापुरताच लीव्ह घेऊन मी हे केलं होतं. सो म्हटले नाही आता गरज आहे माझ्या बाळासाठी. सो मी त्यावेळेला स्किप केलं. आणि 1 वर्षभर चांगलं यूट्यूबवरती व्हिडिओ बनवते, त्याच्यासोबतसुद्धा टाईम स्पेंड करते. पण मी जेव्हा त्याच्यासोबत टाईम स्पेंड करायला लागली तेव्हा ही गोष्ट जाणवली मी की मुलांना बाहेर पडलं पाहिजे. आपण म्हणतो ना की आई आणि मुलंच पाहिजे घरात, मुलाला घरातला माणूस कोणतरी सांभाळणारं पाहिजे. पाहिजे, गरज आहे, खरंच गरज आहे. घरातल्याच मुलाला ना घरातल्याच माणसाने सांभाळणं गरजेचं आहे. पण काही पर्याय नसेल तर बरेच असे पर्याय दुसरीकडे पण आहेत की जिथे आपण पाळणाघर म्हणून किंवा डे केअर म्हणून, बेबी सिटिंग म्हणून किंवा आपल्या घरात कोणी 24 आवर्स म्हणून कोणाला ठेवू शकतो जर विश्वासू असेल तर. तर हे ऑप्शन आहे आणि बऱ्यापैकी चांगले आहेत. सो मी ते ठेवलं होतं आयन्सच्या बाबतीमध्ये. नंतर मग 1 वर्षभर मला स्वतःलाच जाणवलं नाही रेश्मा बाहेर पड, बाहेर पड, नाही जमत आहे. इवन मी जो विचार केला होता की छान मी गुडी गुडी माझ्या मुलासोबत राहीन, छान गुडी गुडी खेळेन, बट नाही, आपण जसं ठरवतो ना त्या गोष्टी खरंच होत नाही. म्हटले त्रास होतोय, मुलाला सांभाळायला त्रास होत नाही, मी कुठेतरी माझं अस्तित्व गमावत बसली. आणि ते 1 वर्षाचा जो एक्सपिरियन्स आहे, मी ज्या पद्धतीने घरात राहिली, ज्या पद्धतीने मला काय म्हणू मी आता, एक मुलगी ना जेव्हा पैसे कमवत नसते ना, तिला विचारा की तिला कशा पद्धतीने ट्रीट केलं जातं, कशा पद्धतीने हे केलं जातं ना. ऑलमोस्ट मी 1 वर्षभर अनुभव केला आहे. सो लोकांचा बघण्याचा जो दृष्टिकोन असतो बेसिकली, त्या मी खूप अनुभव घेतला. त्याच्यामुळे नाही रेश्मा, तुला स्वतःसाठी तुला काहीतरी केलं पाहिजे. कारणं नको देऊस. माझं बाळ आहे, माझ्या बाळाला कोण सांभाळेल, काय करेल, हे चेंज कर. हे तू चेंज केलंस ना, जग जिंकलंस. स्वतःतला विश्वास वाढव. माइंड सगळा माइंड गेम आहे. माइंड चेंज कर की माझ्या बाळाचं कसं होईल, काय होईल. कारण माझ्या मनावर बिंबवणारी ही माझी घरातलीच माणसं होती की बाळाला एक आता जोपर्यंत तो 5 वर्षाचा होत नाही तोपर्यंत सोडू नकोस, जॉब जॉईन करू नकोस, हे ते वगैरे बरेच काही होतं. 1 वर्षभर म्हटली चला स्वतःलाही आराम पाहिजे म्हणून 1 वर्षभर होती. त्या दरम्यान प्रचंड गोष्टी घडल्या. सो म्हटली चला आता बाहेर पडणं गरजेचं आहे. नाही, भरपूर झालं, भरपूर आराम केला, आता नको आहे शरीराला तेवढा आराम. सो त्याच्यानंतर ॲक्च्युली बेबी सिटिंग हे माझ्या डोक्यात होतं. जेव्हा आयश 6 महिन्याचं होतं ना तेव्हा डोक्यात होतं, पण ते मनात दागदुग होत होती
की खरंच बेबी सिटिंग सांभाळतील का माझ्या बाळाला व्यवस्थित, आणि एकदमच लहान आहे म्हणजे तो तेव्हा तर बाटलीने दूध पित होता. पण नाही, थोडे असे दिवस ढकलत 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 घालवलेत मी. आणि फायनली मी विचार केला की नाही, आता बाहेर पडणं गरजेचं आहे. शिफ्टिंग होती माझी, त्या दरम्यान शिफ्टिंगच्या दरम्यान मी इंटरव्ह्यूज दिले आणि त्या दरम्यान चांगले म्हणजे मला जॉबही लागला. आणि त्या दिवशीच मी बेबी सिटिंगला आयशला ठेवलं. सो मी बेफिकर होती, कारण मला फक्त एवढंच माहिती आहे की आपलं माइंड चेंज असेल ना, म्हणजे माइंडवरतीच सगळ्या गोष्टी असतात की माझ्या बाळाला सांभाळतील का, हे डोक्यातनं काढलं ना, छान माझ्या बाळाला पुढे सांभाळतील, मी छान जॉबलाही जाऊ शकते, छान मी तिथे कामही करू शकते. बस हे जर माइंडमध्ये ठेवलं ना, खूप सगळ्या गोष्टी खूप छान छान होणार आहेत. त्याच्यामुळे ना, पहिली कुठलीही गोष्ट निगेटिव्ह डोक्यामध्ये आणू नका. ठीक आहे ना, मुलाला जर चांगलं नाही सांभाळणार ना, तर आपण एक आई अशी आहे की मुलाला बघता क्षणी, आपल्या मुलाला बघता क्षणी समजेल की नाही माझं बाळ छान आहे, छान त्यांच्याकडे राहतात ते लोक छान, अशी सांगण्याची काही गरज नाही की आम्ही त्याला छान सांभाळतोय किंवा काय. आपल्या मुलाला बघता क्षणी एका आईला जाणीव होते की माझं मूल त्यांच्याकडे उत्तमरित्या राहतं, कमाल राहतं, खूपच छान सांभाळतात. एका आईला लगेच क्लिक झालं पाहिजे. त्याच्यामुळे ते समजलं ना की आपण बेफिकीर ठेवू शकतो. आणि माझ्या आईच्या बाबतीत पण तेच झालं. आईच्या स्टार्टिंगचे 10 दिवस थोडंसं त्याला बाय करताना वगैरे तो अवघड जात होता, पण म्हणतात ना, आपल्या काळजावर दगड ठेवून जर आपण एखादी गोष्ट केली ना, तर ती नक्कीच सक्सेस होते. आणि आपल्या शेवटी मनापासून आपल्या आतून आलं पाहिजे की नाही माझं बाळ राहिलं पाहिजे. जर आपल्या मनात आपण आपल्या मनातूनच असं होईल की माझं बाळ कसं राहत असेल, लोक सांभाळत असतील की नाही, कशाला कशाला आपण थोडे दिवस बघायचे कसे सांभाळतात, काही नाही तर दुसऱ्या ठिकाणी ठेवून द्यायचं. पण माझ्या बाबतीत तसं, आयांच्या बाबतीत तसं झालं नाही. आयांशाच मुळात त्याच्यासोबत रुळून गेला, कारण त्याला फॅमिली हवी होती. त्याला आजी, दीदी, काकी अशी फॅमिली हवी होती की जेणेकरून त्याला आई बाबा, म्हणजे आम्ही आई वडील जो आहोत त्यांच्यापेक्षा त्याला थोडंसं अजून लोक हवी होती की ज्याला माया, प्रेम, ममता देणारी माणसं हवी होती. आणि ती त्याला भेटली ना, त्याहून अधिक माझ्यासाठी कुठली गोष्ट नाही आहे. कारण माझ्या घरी सासू सासरे वेगळे राहतात, आत्या, काका, काकी, मामा, मामा, हे सगळे रिलेटिव्ह, म्हणजे हे जे की नाती गोती असतात ना, ही मुलांना कळायला पाहिजे. पण काही कारणाचं नाही होती, काही गोष्टी आपल्या हातात नसतात, काही गोष्टी घडलेल्या अशा असतात की आपण नाही त्या जुळवू शकत. कारण एका हाताने टाळी वाजत नाही ना, दोन जेव्हा एकत्र येतील तेव्हा टाळी वाजेल ना. त्याच्यामुळे काही गोष्टी तिथेच सोडून द्याव्या आणि पुढे भागावं. मग मी कुठल्याही गोष्टीचा विचार केला नाही. आणि देवाच्या कृपाने मला एवढी चांगली फॅमिली मिळाली, म्हणजे विचार करा, मी कुठे ना कुठेतरी काहीतरी केलं असेल. म्हणून माझ्या मुलाच्या बाबतीमध्ये मी फक्त देवाकडे एकच गोष्ट सांगते की माझ्या मुलाचा चांगल्यारीत्या सांभाळ केला पाहिजे. बाकी आमच्यासाठी काही नाही, आमच्यासाठी मस्त एकदम धांडक तू दिलेला आहेस, कष्ट करायचं, अपाट मेहनत करायची, त्याचं एवढंच. बाकी फक्त मुलांसाठी की बाबा माझ्या मागून माझ्या मुलाची व्यवस्थित काळजी घे, एवढंच बोली. पण 10-15 दिवस उलटले, त्यानंतर मी बघितलं माझ्या आईशी पुरेपूर काळजी घेतली जात आहे. तेव्हा मी पूर्णपणे बेफिकीर झाली. साहजिकच आहे, प्रत्येक आईला आपल्या मुलांची भीती वाटते की बाबा बेबी सिटिंग, पाळणाघर, डे केअरमध्ये ठेवलं तर मुलांचा कसा सांभाळ केला जाईल. ही गोष्ट निगेटिव्ह मनातून काढली. हीच नाही, सगळ्या कुठच्याही गोष्टी निगेटिव्ह मनातून काढल्या तर ते आरामात चांगल्या गोष्टी होतात आणि चुकीच्या गोष्टी अजिबात होत नाही. त्याच्यामुळे स्वतःच्या मनाचा विश्वास वाढवा, कॉन्फिडन्स वाढवा की माझ्या बाळाला चांगलं सांभाळतील. आपण जी कारणं देतो की बाबा माझ्या मुलाला सांभाळणार नाहीत, बेबी सिटिंग कसं असतं, काय असं, अजिबात नाही. एवढी मोठी स्त्रिया चांगल्या पोस्टवरती आहेत, त्या जॉब सोडून घरी बसतात का? नाही बसत. पर्याय आहे, सॉल्युशन आहे. प्रत्येक गोष्टीवरती रडत बसणं हा पर्याय नाही आहे. त्याच्यावरती सॉल्युशन, उत्तम चांगला सॉल्युशन निघू शकतो. प्रत्येक अडचणीवरती हे सॉल्युशन आहे, उपाय आहे, उत्तर आहे, मार्ग निघतो. त्याच्यामुळे आपल्याला स्वतःला, आपण जे स्वतःचं एक रिस्पेक्ट गमावतो, आपल्या स्वतःच्या नजरेत दुनिया गेली तेल लावत, आपल्या नजरेत जी आपण रिस्पेक्ट गमावतो ती भरून काढण्यासाठी ते स्वतःच्याच हातामध्ये आहे. त्याच्यामुळे स्वतःचा विश्वास वाढवा. कारण माझं मूल आहे, मला सांभाळायला कोणी नाही. मी एका मागे व्हिडिओमध्ये म्हटली होती की मला एका लेडीने मेल केला होता की बाबा तिच्या घरी खूप प्रॉब्लेम आहेत, असं बरंच काही. ती लिटरली चांगली ग्रॅज्युएट झालेली मुलगी 2 मुलांना घेऊन धुणी भांडीची कामं करायला जाते. त्याहून मला माझ्या आई वडिलांची, माझ्या आईने जी परिस्थिती काढली ती मला तिथे
मी इमॅजिन केली, कारण मी पण त्या परिस्थितीतून गेलेली आहे. त्याच्यामुळे आपण कुणाची परिस्थिती बदलू शकत नाही, पण मेहनत केली तर परिस्थिती नक्कीच बदलते. आणि मेहनत करणं हा प्रत्येकाच्या स्वतःच्या हातामध्ये आहे. त्यामुळे मी खरंच सांगते, कारणं असतील सॉल्युशन निघेल. कारणं परमनंट कारणंही देऊ नका, त्याच्यावरती सॉल्युशन असतं. सो एवढंच होतं. आणि माझ्या आयांशच्या बाबतीमध्ये बरेच प्रश्न विचारलेले होते की आयांश राहतो का, छान राहतो का. माझा आयांश उत्तमरित्या कमालच. माझी फॅमिली गुणगान गाते की तू जेवढं सांभाळू शकली नाहीस तेवढी ती लोकं सांभाळतात. आणि त्याहून माझ्यासाठी सगळ्यात आनंद, पैसा आज न उद्या मला जास्त कमवायचा आहे. त्याच्यामुळे माझ्या मुलाची जी एजचा टप्पा आहे त्याला चांगल्या पद्धतीने सांभाळाल, किंवा मी इवन साध्या डेकेअरमध्ये टाकलं तर तिथे त्याची काळजी तशी घेतील, पण असं नाही. पण मला बोलतात ना, माझ्या मनापासून ते मे बी निघणार आणि तिथे ती लोकं छानरित्या उत्तमरित्या सांभाळतात. खूप माझ्यासाठी चांगलं आहे. आणि मी म्हणाली होती की त्याला जास्त पैसे घेतात, माझ्यासाठी ते जास्त नाही आहेत. कारण माझ्या आयांशला दुपारचं जेवण, गरमागरम जेवण, झोपणं, उठणं, शाळेतून आल्यावरती की त्याला हातपाय धुणं, तोंड धुणं, क्लीन करणं, सी शू प्रॉपर क्लीन करणं ह्याहून. कारण मला माझ्या मुलाच्या अंगावरती एकही रॅश दिसत नाही. माझं मूल गुडी असतं, हसत खेळत जातं, हसत खेळत बाहेर येतं, सगळ्यांना बाय पापा सगळ्यांना देऊन येतं. त्याहून आनंदाची गोष्ट मला तुम्ही सांगा. अजिबात नाही. माझ्या ऑफिसचा पहिला दिवस असताना तो मम्मी 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 रडत होता. अक्षरशः मी माझ्या काळजावर दगड ठेवला आणि त्याला सोडलं. म्हटली, नाही रेश्मा, तू तुझ्या स्टेटमेंटवरती स्टँड राहा, दिवस नक्की येईल. आणि तो दिवस नक्की आला. मला भरपूर जणांनी म्हटलं की कशी बाळाला बेबीसिटिंगला सांभाळणार, पैसे जात आहेत, लहान मूल आहे. हे सगळं सराउंडिंग पीपल, लोक म्हणजे माणसं असतात ना, ते आपल्या मनावरती बिंबवतात, आपल्या मागून पण बोलतात कसं होईल बाळ, लोकांच्या हातामध्ये, असं तसं बरंच निगेटिव्ह गोष्टी बोलले गेलेत. आणि त्या गोष्टींकडे मला लक्ष द्यायचं नव्हतं. म्हणून मी माझ्या बाळाला छान लोकांकडे ठेवले. आणि माझ्या बाळाला मी देण्यासाठी 7,000 महिना देते. माझ्यासाठी ते खूप जास्त नाही आहेत. माझ्या बाळाच्या काळजीपेक्षा ते खूप जास्त नाही आहेत. माझ्या बाळाची काळजी हेच सगळ्यात महत्त्वाचं आहे माझ्यासाठी, ह्याहून अधिक नाही. आयांश जसा मोठा होत जाईल तसं काही रिस्पॉन्सिबिलिटी वाढतच जातील. आणि कसं असतं ना, आयांश मोठा झाला की त्याला समजेल, सगळं करेल, तर तो त्याच्या हाताने वगैरे व्यवस्थित करू शकतो, बोलू शकतो, खाऊ शकतो, पिऊ शकतो. तर काही वर्षानंतर काही वेगळी गोष्ट होऊ शकते की मे बी मी म्हणजे तो मोठा असेल तर त्याच्या स्कूलचं टायमिंग मोठा होतो, बेबीसिटिंगचं हे होतं, त्याच्यामुळे तो एक वेगळी सिच्युएशनही तेव्हा होऊ शकते. पण मला आत्ता सध्या परिस्थितीमध्ये माझ्या बाळासाठी बेबीसिटिंगला उत्तम अशी फॅमिली मिळालेली आहे. आणि माझा आयांश इथे एकटाच राहतो, तर त्याला छानरित्या सांभाळतात. भजन, श्लोक, संध्याकाळचे श्लोक घेऊन छानपैकी जे करणं, ह्या सगळ्या गोष्टी उत्तम प्रकारे एक फॅमिली मेंबर म्हणून त्या आजी त्याला, तो आपला नातू आहे तशा पद्धतीने त्याला सांभाळतात. तर ह्यापेक्षा सगळ्यात आनंदाची गोष्ट माझ्यासाठी नाही. आणि महिना 7,000 माझ्याकडनं घेतात, तर माझ्यासाठी तेही मोठे नाही आहेत. मी काल तुम्हाला माझी सॅलरी किती आहे हे सांगितलं, तर त्यात माझे 7,000 महिन्याला जात आहेत. मला कुठलीच उणीवा वाटत नाही. माझ्या मुलाची चांगली काळजी घेतात, त्यामुळे माझ्यासाठी कोणतंच मोठं नाही आहे. त्याच्यामुळे कारणं नका देऊ. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये वेगवेगळ्या अडचणी असतात, पण त्या वेगवेगळ्या अडचणींवरती वेगवेगळे सॉल्युशन, उत्तरही निघतात, मार्गही सापडतात. तर ते मार्ग शोधा आणि करा. बस मी एवढंच म्हणेन. चला आता काळजी घ्या, मस्त राहा, आनंदी राहा, आईवडिलांना अजिबात दुखावू नका. तुम्हाला जे हवं ते करा, प्लीज सपोर्ट करा. बाय बाय.